तर एसआरपीएफ जवानांना चुलीवर जेवण बनवण्याची वेळ आलेली आहे। नवी मुंबईत गॅस पुरवठा नसल्याने जवानांचे हाल सुरू आहेत। 100% गॅस पुरवठा होत असल्याचा सरकारने दावा केलाय, मात्र लाकडं जमा करून जवान हे चुलीवर जेवण बनवतायत। तरी दृश्य आपण पाहतोय, गॅस पुरवठा होत नसल्याने जवानांचे हाल सुरू आहेत। चुलीवर त्यांना जेवण बनवावं लागतंय। सरकारने मात्र गॅस पुरवठा सुरळीत सुरू आहे असा दावा केलाय, मात्र हे दृश्य आपण पाहतोय, लाकडं जमा करून या जवानांना चुलीवर जेवण बनवावं लागतंय। वारंवार विनंती करूनही शासनाचं जवानांकडे दुर्लक्ष होत आहे। याविषयी सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। पाहूया एकूण काय व्हिडिओ आहे आणि ते एकूण काय प्रकरण आहे ते त्या ठिकाणी लाकडाच्या चुलीवरती जेवण बनवलं जात आहे। सर, इकडे शासन सांगतोय की 100% गॅस पुरवठा होत आहे, निश्चित बाकीच्या ग्रुपमध्ये होतोय। मग गट नंबर 11 इथं अधिकारी वर्ग, काही अधिकारी ते लाकडे घेऊन या आणि लाकडे घेऊन येतात आणि आमच्या जे कर्मचारी आहेत त्यांची आज वय 58-59 झालेले आहे आणि चुलीवर जेवण करा अशा पद्धतीने हे व्हिडिओ आहे। नक्कीच, म्हणजे कसं बघता तुम्ही, एकीकडे राज्य सरकारच्या माध्यमातून सांगतो गॅस पुरवठा आहे, मात्र आज 100% शासन म्हणतो की आणि राजधानी आहे आपली मुंबईमध्ये, असं तर होतं कामा नाही झालं पाहिजे। परंतु काही अधिकारी सांगतात का गॅस नसल्यामुळे आपण लाकडं आणावं लागेल आणि लाकडं गाडीमध्ये भरून आल्यानंतर आमच्या लोकांना म्हणतात की स्वयंपाक त्याच्यावर करा, आणि असं चुकीचं आहे। याच्या माध्यमातून शासनाची बदनामी होते। एसआरपीएफ जवानांसाठी जे पोलीस कर्मचारी ज्यांच्या ज्या सवलती आहेत तशा पद्धतीच्या सवलती मिळाव्या अशा मागणी या ठिकाणी यांच्या माध्यमातून करण्यात, त्यामुळे संघटनेच्या ज्या विविध मागण्या आहेत या मागण्यांकडे राज्य सरकारच्या माध्यमातून दखल घेतली जाते का, या संदर्भात बैठकीचं नियोजन केलं जाते का, या संदर्भात काही तोडगा काढला जातो का, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेचा मी जय पवार, जय महाराष्ट्र, मुंबई।